हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत तुमच्या दुसरीच्या मराठीच्या म्हणजे भारतीच्या पुस्तकातून मांजराची गंमत, जो तुमचा दुसरा धडा आहे. तर सुरुवात करूया. हे पहा, हे चित्र आहे की नाही तुमच्या पुस्तकामध्ये? चित्र पहा, प्रत्येक चित्रात काय दिसते ते सांगा. आता मुलांनो, माझ्यासोबत या चित्राकडे बघा. हे आहे पहिले चित्र. मला सांगा, या चित्रात तुम्ही काय काय बघताय? हो, एकदम करेक्ट. याच्यामध्ये एक बाई आहे, त्या झोपल्या आहेत. द लेडी स्लीपिंग हिअर. आणि एक मांजर आहे. म्हणजे हे चित्र तुम्ही कुठेतरी बघितलं ना कार्टून नेटवर्कवर? येस, आपण याला काय म्हणतो? टॉम म्हणजेच कॅट. आणि त्या कॅटने काय पकडलं हातामध्ये? एक पातेलं आहे आणि एक दूधवाले काका आहेत की नाही. चला आता दुसरं चित्र पाहूया. दुसऱ्या चित्रात काय आहे? तर ती कॅटच्या हातामध्ये पातेलं आहे आणि त्याच्यात आता काहीतरी दिसतंय आपल्याला. त्याच्यात काय आहे? दूध आहे आणि एक उंदीर सुद्धा आहे तिथे. आणि हा उंदराला तुम्ही पाहिलात ना? हा आहे जेरी. म्हणजेच हा टॉम आणि हा आहे जेरी. म्हणजे ही आहे मांजर आणि हे आहे रॅट म्हणजेच उंदीर. चला पुढच्या चित्रात म्हणजे चित्र क्रमांक 3. या चित्रात काय काय दिसतंय आपल्याला? तर ती मांजर खूप रागामध्ये बघते आणि तो उंदीर पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि चौथ्या चित्रात आपल्याला दिसतंय की मांजर खूप वैतागलेला आहे आता. म्हणजे ही इज नाव कन्फ्यूज, आता मी काय करू ह्याचं? आणि ही उंदराची शेपटी. बरोबर. तर चला हे चित्र म्हणजेच ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. चित्र क्रमांक 1. एक बाई घरात झोपल्या होत्या, त्यामुळे दूध घेण्यासाठी मांजर पातेलं घेऊन दूधवाल्याकडे गेलं. आता चित्रामध्ये पहा. सो किड्स, लुक ॲट दिस पिक्चर. नाव व्हॉट वी कॅन सी हिअर, दिस लेडी इज स्लीपिंग ना. या बाई झोपल्या आहेत आणि हे मांजर काय करतंय? ते एक पातेलं घेऊन, मीन्स दिस कॅट इज टेकिंग वेसल फ्रॉम किचन अँड ते काय करतायत? या दूधवाल्याकडून दूध घेत आहे. बरोबर. ते दारात उभं आहे आणि दूधवाले काका बसून त्याला काय देतात? ते मोजून दूध देतात. आता चित्र क्रमांक 2 पाहू. मांजराच्या हातात दुधाचं पातेलं होतं, पण तेवढ्यात मांजराने एका उंदराला पाहिले. चला आता मांजराचं दूध घेऊन झालं. आता हे पातेलं मीन्स दिस वेसल इज फुल नाव विथ मिल्क. येस, या पातेल्यामध्ये काय आता? दूध आहे. आणि तेवढ्यातच त्याने काय पाहिलं? एक उंदीर, जो आनंदाने इकडे तिकडे उड्या मारतोय. हा, तुम्हाला माहिती आहे ना, मांजरं जेव्हा उंदराला बघतात तेव्हा काय करतात? कोण कोणाला पकडतं? येस, कॅच वॉन्ट्स टू कॅच दिस रॅट. आणि ह्या मांजर पण आनंदाने दूध घेऊन चाललेलं किचन मध्ये आणि तेवढ्यात त्याने कोणाला पाहिलं? तर एका उंदराला. आणि बघूयात पुढे काय झालं जेव्हा त्याने उंदराला पाहिलं. चित्र क्रमांक 3. मांजर उंदराला पकडण्यासाठी खाली वाकलं आणि पातेल्यामधलं सर्व दूध सांडले. As this cat saw this rat, जेव्हा मांजराने या उंदराला पाहिलं तेव्हा ते रागाने त्याच्याकडे त्याला पकडण्यासाठी घेतलं. आणि तेवढ्यातच काय झालं? जेव्हा पकडण्यासाठी हात पुढे गेला तेव्हा पातेल्यातलं सर्व दूध हे बघा इकडे सांडून गेलं. नाव चित्र क्रमांक 4. पण उंदीर काही सापडला नाही, पण सर्व दूध मात्र वाया गेलं. आता दूधही वाया गेलं आणि उंदीर सुद्धा पळून गेला त्याच्या बिळात. आता हे मांजर जाऊ शकतं त्या छोट्याशा बिळामध्ये? तर नाही. त्याच्यामुळे आता मांजर खूप टेन्शन मध्ये आलंय की नाही. का? तर त्या बाई त्याला ओरडतील, सर्व दूधही सांडलं आणि उंदीर सुद्धा गेला. आणि नेहमीप्रमाणे जेरी पळून गेला आणि टॉम खूप कन्फ्यूज आहे आता. सो इथे आपली गोष्ट संपली. आता काही चित्र दिली आहेत. ही चित्र तुम्ही आपल्या गोष्टीत पाहिली आहेत? चला या चित्रांमध्ये कोण कोण आहे ते पाहूयात. ऐका, म्हणा, नावे वाचा. आता मुलांनो, माझ्या मागे मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. किड्स, सो रिपीट आफ्टर मी. बाई. बाई मीन्स वुमन. दूधवाला मीन्स मिल्कमॅन. पातेले वेसल. मांजर, मला माहिती आहे ना, मांजर मीन्स कॅट. उंदीर. उंदीर मीन्स रॅट. व्हेरी गुड किड्स. चलो रिपीट आफ्टर मी नाव. आता मराठीतून म्हणूयात. बाई, दूधवाला, पातेले, मांजर आणि शेवटचं चित्र आहे उंदीर. आय होप किड्स तुम्हाला हा लेसन खूप छान कळलं असेल. चित्र बघून आपल्याला गोष्ट सुद्धा तयार करता आली. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. And now share this video and subscribe this video